तर महाराष्ट्र सरकारने सीबीएसई बोर्डच्या ज्या शाळा आहेत त्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या शाळांमध्ये देखील सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। या घोषणांचा काय परिणाम होऊ शकतो या संदर्भात आज आपण खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करतोय। ताई, घोषणा तर मोठी आहे, मात्र परिणामांचा विचार केलाय का? नाही, घोषणा मला तर मोठी वाटतही नाही, मला आश्चर्य वाटतंय। कारण का, शिक्षण हा खूप गंभीर विषय आहे आणि त्याच्या बाबतीत असा एक एवढा म्हणजे फारसा विचार न करता घेतलेला निर्णय असं मला वाटतंय। आणि मी एक लोकप्रतिनिधी किंवा विरोधक म्हणून टीका करत नाही, मी एक पालक म्हणून पण सांगते। कारण प्रत्येक आईवडील बोर्ड, एक तर त्याच्यात 3-4 पैलू आहेत। एक तर मग ICSE बोर्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टेट बोर्डचं काय होणार, ज्याच्यात मी शिकले। तुम्ही कुठल्या बोर्डात शिकला मला माहिती नाही, पण मी स्टेट बोर्डमध्ये शिकले आणि त्याच्यामुळे माझा प्रेम सगळं माझ्या स्टेट बोर्डावर आहे। त्याच्यामुळे स्टेट बोर्डचं काय होणार, त्याच्यानंतर मराठी भाषेचं काय होणार, हा खूप मोठा आणि गंभीर विषय आहे। त्याच्यानंतर CBSE करता जरी पहिलीपासून असेल तर महाराष्ट्रातल्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, प्रायव्हेट तर सोडाच, पण ज्या सरकारी सगळ्या शाळा आहेत, आश्रमशाळा आहेत, या सगळ्यांमध्ये शिक्षकांचा ट्रेनिंग झालंय का? मागच्याच आठवड्यामध्ये एका शिक्षकांनी या राज्यात आत्महत्या केलेली आहे। अतिशय गंभीर विषय, माझं काल सविस्तर त्या कुटुंबाशी बोलणं झालेलं आहे। अशा सिच्युएशनमध्ये काय करणार तुम्ही? तुमची तयारी झाली आहे का? पुन्हा मी रिपीट करते, 3 महत्त्वाचे पॉईंट। एक की शिक्षकांचं काय होणार, दुसरं मराठी भाषेचं काय होणार, आणि SSE बोर्डाचं काय होणार। एक मुद्दा हा देखील आहे, जे आपण जर सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमांचा म्हणजे खूपच कमी मार्काचा समावेश आहे मराठ्यांचं। म्हणजे माझं म्हणणं आहे की हा चॉईस माझा असला पाहिजे ना पालक म्हणून। माझ्या स्टेट बोर्डाचा मराठी भाषा, मराठी कविता, मराठी इतिहास हे आहे का सगळं CBSE मध्ये? आणि प्रत्येक पालकाचा ICSE आहे ऑप्शन, CBSE आहे। फॉरेन बोर्ड चालतात ह्यांना, म्हणजे ह्यांना परदेशातले बोर्ड चालतात, ह्यांना CBSE चालतं, ह्यांना ICSE चालतं, पण ह्यांना SSE चालत नाही। मराठी भाषा, मराठी यांचा इतिहास, मराठी कविता, मराठी वाङ्मय, याचं काय होणार? मग पुढची पिढी काय मराठी विसरून जाणार? आणि ही माझं काय म्हणणं आहे, हा हट्ट कशाला? चर्चा करा, त्याच्यावर चर्चा करू, काहीतरी सुवर्ण मध्य काढू। आम्ही शिक्षणाच्याच बाजूने आहोत, माझा कुठल्याही बोर्डाला विरोध नाही, पण ऑप्शन हॅज टू बी देअर। प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा आहे। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला कळतंय। आता पुण्यामध्ये कोयता गँग दिवसा दुपारी घर उघडून लोकांना मारण्याची नवीन स्ट्रॅटेजी काढली आहे। इकडे नागपूरमध्ये दंगल झालेली आहे। या कायदा सुव्यवस्थेबद्दल तुमचं एक मत? नाही, मी तर सातत्यानेच बोलत आले की महाराष्ट्राचा डेटा सांगतो, मी तर आता होम कमिटीवर आहे। केंद्र सरकारचा डेटाच सांगतो की देयर इज अ क्रायसिस, हे मी म्हणत नाहीये, केंद्र सरकारचा डेटा सांगतोय। त्यामुळे आणि क्राईम तो टीव्हीवर दिसतो ना रोज, हे काय मी सांगायचीच गरज नाही। रोज TV चॅनल लावा, कुठल्या ना कुठला हत्या असेल, बलात्कार असेल, काहीतरी मारामाऱ्या असतील, या रोज वारंवार होत आहेत। खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे। औरंगजेबाची कबर मध्येच उकळण्याची मागणी करण्यात आली होती। माझी विनम्र विनंती आहे, जी मी सातत्याने बोलत आली आहे, की इतिहासकारकांनी इतिहासावर कॉमेंट्स कराव्या आणि निर्णय घ्यावा। आपण महाराष्ट्रात होणारा भ्रष्टाचार, महाराष्ट्रात होणारी महागाई, महाराष्ट्रात होणारी बेरोजगारी, शेअर मार्केटमध्ये तुम्ही बघताय मध्यमवर्गीयाचे काय हाल झालेत। 3 ते 4 लाख कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट्स काढलेले आहेत स्टॉक मार्केटमधून। खूप गंभीर आव्हानं। कांद्याचा भाव तुम्ही बघितला पडलाय, सोयाबीन उचलला जात नाहीये वेळेवर। खूप महत्त्वाचे मुद्दे तो ते त्यांना बगल देण्यासाठीच हे असं काढतात का असं मला वाटायला लागले। आणि माझं म्हणणं आहे की कुठल्याही कबर असेल, काही असेल, इतिहासकारकांचा ॲडवाईस घ्या आणि त्याप्रमाणे राहा। आणि अमोलदादा कोल्हेंनी जी सूचना केली की तिथे आहे ते तसं काय ठेवायचं, कसं ठेवायचं, हा निर्णय घ्यावा सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन, आणि तिथे मराठ्यांचा शौर्याचं एक मोठं स्मारक करावं। आणि तुम्ही जगामध्ये कुठे जाऊन बघा, ह्या परिस्थिती आहेच ना सगळीकडे अशी। इतिहास हा स्वतःच्या मनमानीने लिहिला जात नाही, जो खरा असतो तो ठेवला जातो, नवीन पिढीला चांगलं वाईट त्याच्यातूनच सांगितलं जातं। आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर 2100 रुपये देऊ असं आता दादा म्हणतायत। मी तर आली इलेक्शनच्या आधीच म्हणत होते, त्याच्यामुळे मला काय त्याच्यात आश्चर्य वाटत नाही। शेवटचा प्रश्न, जयकुमार गोरे यांच्यावरती आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटी रुपयासह पकडण्यात आलंय। नाही, मला आश्चर्य वाटतंय की त्याच महिलेकडे पैसे कसे निघाले, त्याच्यामुळे आपल्याला नक्की कळलं पाहिजे की कोणी केलंय ते। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की नोटबंदी झाल्यानंतर हे कोटी रुपये कॅश आलेच कुठे, हा माझा पहिला प्रश्न आहे। 1 कोटी कॅश, मी निर्मलाजींकडे हा रेस करणारे इशू, कारण का नोटबंदीनंतर 1 कोटी रुपयाचा कॅश असा मिळाला, हे पैसे आलेच कुणाकडून? सॉरी, दिशा सालियन प्रकरणावरती एक रिएक्शन।
नाही, काल उद्धवजींनी स्टेटमेंट केलंय, आमच्याही नेत्यांनी स्टेटमेंट केलंय. अशा सगळ्या विषयांबद्दल, मग ती कुणाची लेक असेल, सून असेल, गोरेंवर झालेला आरोप असतील किंवा त्या राठोडांचे असतील, या सगळ्यावर अतिशय संवेदनशीलपणे आम्ही सगळ्यांनीच माझ्यापासून बोललं पाहिजे. तर हे होत्या खासदार सुप्रिया सुळे. त्यांनी सगळ्या या प्रकरणावरती भाष्य केलेलं आहे. कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली. तर हे होत्या खासदार सुप्रिया सुळे. त्यांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेसह जी राज्यातील परिस्थिती आहे यावरती भाष्य केलेलं आहे. कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.